नेक्स्ट, प्रोटेक्टिंग द ओझोन लेअर. आता पुढचा पॉइंट आहे तो ओझोन लेअर कसा प्रोटेक्ट करायचा, किंवा समजा जर आपण ओझोन लेअर प्रोटेक्ट केला नाही तर आपली काय अवस्था होईल. तर हे इथं फोटोमध्ये किंवा इथल्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा. हिअर इथं एक फॅमिली दिसते तुम्हाला, ती फॅमिली ही पिकनिकला आली आहे आणि ती फॅमिलीनं जे काही सूट्स किंवा आपण जे आता पीपी किट्स जे आहेत ते किट घालून ही फॅमिली बसलेली आहे आणि किट घालून फॅमिली ही वेकेशन एन्जॉय करते, असं या पिक्चर मध्ये दाखवलंय. आणि खाली लिहिलंय आय मिस द ओझोन लेअर. म्हणजे समजा जर ओझोन लेअर डिप्लेशन जास्ती झालं तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे आपल्यापर्यंत जास्ती येणार आहेत, आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट ही पीपी किट लावूनच करायला लागणार आहे. तर तुम्हाला दिसते इथं फिगर मध्ये लहान मुलं देखील खेळताना ही पीपी किट लावून खेळतायत. सो दॅट इज द सिव्हिअरिटी ऑफ ओझोन लेअर डिप्लेशन. ओके, नेक्स्ट. Okay, so this was about ozone layer depletion. Now, the fourth environmental issue is global warming. Okay, so let's see what is global warming. Global warming is a global phenomena. It refers to the gradual increase in the temperature of Earth due to trapping of greenhouse gases. म्हणजे तुम्ही आता कदाचित ऐकलं असेल किंवा वाचताय पेपरमध्ये, तर जे काही टेम्परेचर आहे वातावरणात जे टेम्परेचर आहे ते साधारण 1.5 ते 1.7 डिग्री सेंटीग्रेडनं वाढलेलं आहे. ओके, तर हे कशामुळं, तर जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत आपण काल डिस्कस केलं, ग्रीन हाऊस व्हॉट आर द व्हेरियस ग्रीन हाऊस गॅसेस. So these are the greenhouse gases absorb the solar radiation and they reflect the solar radiation on the earth surface, and some portion is emitted to atmosphere. Okay, and that uh, lead to increase in temperature of earth. So this cause the global warming. Okay, now again I am going to repeat this. Greenhouse gases. Now see, the global warming and greenhouse gases, these are the uh, two sides of a single coin. म्हणजे काय की ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस गॅसेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि दोन्ही गोष्टी ह्या एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणजे एक इफेक्ट झाला की दुसरा इफेक्ट होतोय, दुसरा इफेक्ट झाला की पहिला इफेक्ट होतोय. ठीक आहे, तर गॅसेस सच ॲज CO2, carbon dioxide, sulfur dioxide, nitrogen dioxide, CH4, methane, etc. are the greenhouse gases. Most of these are the polluting gases that are produced by the industries. These gases trap the heat from the sun rays that are reflected from the sun. Okay, so these are the various gases, and these gases are called as greenhouse gases. And what does they do? They trap the heat from the sun rays that are reflected from the sun. Okay, that's why the temperature increases. So I will wait for a while so that you will be able to read this particular slide. Next, now again, why global warming occurs?
It is the effect of the process of trapping of heat due to CO2, which has been going on since times unknown. ओके. तर आपण एक गॅस त्यातला बघितला CO2 कार्बन डायऑक्साईड. तर तो कार्बन डायऑक्साईड काय करतोय, हीट ट्रॅप करतोय आणि त्याच्यामुळे टेम्परेचर वाढते. बट ड्यू टू rapid rise in population over the last few decades, the CO2 emissions has increased, whereas due to deforestation, the rate of CO2 absorption has gone down, thus disturbing the balance of nature. हं? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पॉप्युलेशन रेट किंवा पॉप्युलेशन ग्रोथ ही ट्रिमेंडस आहे. म्हणजे लोकसंख्या दररोज वाढतीये. तर लोकसंख्या वाढत असल्यामुळे काय होते, ऑक्सिजन इनटेक वाढते आणि CO2 एमिशन, कार्बन डायऑक्साईड जो काही ह्युमन एमिट करतो, तो CO2 एमिशन ही वाढते. तर आता CO2 ऍब्झॉर्ब कोण करते, झाडं. ठीक आहे. तर आपण आता काय करायला, इंडस्ट्रीज वाढतायत, इंडस्ट्रियलायझेशन वाढते, त्यामुळे डिफॉरेस्टेशन चालले. म्हणजे काय की जी काही जंगल आहेत, ती जंगलं आपण तोडतोय, झाडं तोडतोय, कारण आपल्याला काय पाहिजे, जमिनी पाहिजेत. तर त्याच्यामुळे काय व्हायलेलं आहे, जी काही झाडं CO2 ऍब्झॉर्ब करतात, ते प्रमाण आता कमी व्हायला, म्हणजे हवेतलं CO2 चं प्रमाण हे वाढायला लागले. आणि हवेचं CO2 चं प्रमाण वाढल्यामुळे काय व्हायला, the CO2 is trapping heat, and that's why there is increase in temperature. Okay, so it is disturbing the balance of nature. That's why global warming occurs. So just go to the slide. हॅलो, कळते सगळ्यांना? हा, बाकीचे रे, बाकीचे 16 जण बोलत नाहीत. हा, बोला प्रत्येक जण. हा, आणि काय पॉइंट कळत नसतं विचारायचं मला. पुढच्या स्लाइडला जाऊया का? सचिन पाटील सर आहेत का? हॅलो. बर, ठीक आहे. So now next point, why global warming occurs? Also due to globalization, various industries started to grow. This also lead to problems of various types of pollutions, including एअर पोल्युशन. तर इंडस्ट्री वाढल्यामुळे काय होते की जे काही आपण चिमणीतनं वेगवेगळे गॅसेस प्रोसेस केल्यानंतर सोडतोय, त्यामुळे देखील एअर पोल्युशन हे वाढते. तुम्ही बघताय आता सगळेजण एक्सपिरियन्स करताय, जाताय, तर बघताय तुम्ही कसं पोल्युशन वाढायला, या वेगवेगळे गॅसेस आपण सोडतोय, प्रोसेसिंग इंडस्ट्री मधनं वेगवेगळ्या गॅसेस ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होत आहेत. मोस्ट ऑफ द गॅसेस दॅट पोल्यूट द एन्व्हायरमेंट आर ग्रीन हाऊस गॅसेस, अँड धिस लीड टू ग्लोबल वॉर्मिंग. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रीन हाऊस गॅसेस आणि ग्लोबल वॉर्मिंग, हा, या नाण्याच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कळते? नेक्स्ट, what do climate scientists really think? Are humans responsible for observe वॉर्मिंग? म्हणजे खरंच ह्युमन बिंग रिस्पॉन्सिबल आहे का क्लायमेट चेंजला? तर अराउंड 80% पीपल आर सेइंग येस, ह्युमन इज रिस्पॉन्सिबल फॉर क्लायमेट चेंज. ओके. इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगमुळे इफेक्ट काय होतात? तर it has been reported that the temperature of earth is increasing
each day by few degrees. मगाशी सांगितले मी साधारण 1.5 ते 1.7 डिग्री सेंटीग्रेडनं आपलं टेम्परेचर हे वाढलेलं आहे. As a result of this, the snow in the various regions of Earth is rapidly melting. It may add more water to freshwater reserves like lake, rivers, and in the beginning, but when the meltdown is completed, there would be no freshwater resource. Also, it destroys the ecosystem in the polar region. म्हणजे काय, हे टेम्परेचर जे काय वाढते, ह्या वाढत्या टेम्परेचरमुळं जो काही ग्लेशियरमध्ये बर्फ आहे, उदाहरणार्थ हिमालयात जो बर्फ आहे, हा रॅपिडली मेल्ट व्हायला आहे. आणि तो रॅपिडली मेल्ट होत असल्यामुळे काय होते, पाणी सगळं नदीला मिळतंय आणि अल्टिमेटली ते शेवटी समुद्रात मिसळते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होते की वॉटर लेवल ही वाढतीये. आणि दुसरीकडं हे जे काही ग्लेशियर मधलं बर्फ आहे किंवा हिमालयातलं बर्फ आहे, हे पाणी आपण और दिस वॉटर कॅन बी यूज बाय ह्युमन बिंग बिकॉज इट इज अ फ्रेश वॉटर. तर ह्याचा साठा जो काही आहे हा हळूहळू संपायला लागलाय. तर त्याचं एक हे एक दुसरं रिझन आहे. एक तर वॉटर लेवल वाढते आणि फ्रेश वॉटरचा साठा जो काही आहे, जो ह्युमन बिंग वापरू शकतो, तो साठा हा दिवसेंदिवस संपत चाललाय. इट ऑल्सो डिस्ट्रॉयज द इकोसिस्टम इन द पोलर रिजन. इकोसिस्टम वी हॅव सीन, इट इज अ इंटरॅक्शन ऑफ ह्युमन और लिव्हिंग थिंग्स विथ द environment. So it is destroying the ecosystem. Now next thing is how to prevent global warming. What are the various steps that has to be taken to prevent global warming? First, control of population. लोकसंख्या नियंत्रण. हा, लोकसंख्या नियंत्रण जर केलं तर त्यामुळे काय होणार आहे, CO2 एमिशन ॲटमॉस्फिअर मध्ये कमी होणार आहे. Since it is not possible to control population, the best way to control global warming is by planting trees. आता ह्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही, पण त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, नवीन नवीन झाडं जी आहेत ते आपण झाडं प्लांट करू शकतो. हे तर आपण करू शकतोय. देन यूज ऑफ इको फ्रेंडली अँड बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स. म्हणजे जे काही इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल म्हणजे जे प्रॉडक्ट आहेत जे डिकम्पोज होतात, ओके, ते तुम्ही वापरा. उदाहरणार्थ प्लास्टिक. प्लास्टिक हे डिग्रेड होत नाहीये, त्याने वेगवेगळे इन्व्हायरमेंटल इश्यूज क्रिएट होतात. तर असं काही अशा गोष्टी वापरू नका. अवॉइड युजिंग व्हेकल्स वेन नॉट नेसेसरी. तर सार्वजनिक जी काही वाहतूक व्यवस्था आहे त्याचा वापर करा. जेवढे काही इंडिव्हिज्युअल व्हेकल्स लागतात ते इंडिव्हिज्युअल व्हेकल्स वापरू नका, जेणेकरून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड एमिशन्स ॲटमॉस्फिअर मध्ये कमी होतील. अँड दिस विल लीड टू प्रिव्हेन्शन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. कळते? So I will wait for a while here so you can go through this PPT because prevention is important. It can be asked in your exam. Okay? हे तुम्ही सगळेजण वाचताय ना PPT? मी डिस्कस केलं, वाचताय ना? वाचा आणि काय डाऊट असेल तर मला सांगा. पुढच्या स्लाइडला जाऊया. जाऊया का? हॅलो, पुढच्या स्लाइडला जायचं का? येस ऑर नो? तर थांबायचं 1-2 मिनिटं. वाचणार आहे अजून? वाचणार आहे का अजून? हॅलो,
स्लाइड वाचणार आहे का अजून? झाले? वाचलंय. बरं ठीक आहे. पुढच्या स्लाइडला जाऊया चला. हा. ओके. नाव नेक्स्ट इन्व्हायरमेंटल इश्यू दॅट इज न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. आता कुठले कुठले बघितले जरा नाव सांगा बघू, कुठले कुठले इन्व्हायरमेंटल इश्यू बघितले आपण? नाव सांगा. पहिल्यापासून सांगा रे. पहिल्यापासून सांगा, पहिल्या लेक्चर पासून सांगा. कुठले कुठले पहिल्या लेक्चर म्हणजे मागच्या लेक्चर. मागच्या लेक्चरला आपण चालू केलं ना, त्या कुठला बघितला काल? ऍसिड रेन. विसरता आहे एवढ्यात? हा. दुसरा कुठला बघितला? ग्लोबल वॉर्मिंग. तिसरा क्लायमेट चेंज. चौथा ऍस- अरे ऍसिड रेन झाला की. ऍसिड रेन इफेक्ट हा वेगळा इश्यू नाही आहे. हे बघा, पहिला एन्व्हायरमेंटल इश्यू आपण काय बघितला? ऍसिड रेन. दुसरा काय बघितला? क्लायमेट चेंज. तिसरा काय बघितला? ओझोन लेअर डिप्लेशन. चौथा काय बघितला? ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्रीन हाऊस गॅसेस. हा. आता पाचवा काय बघतोय? न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. हा. ठीक आहे. न्यूक्लिअर न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्स अँड न्यूक्लिअर इन्सिडेंट्स. या दोन्हीत फरक आहे. काय फरक आहे ते तुम्हाला सांगतो मी. न्यूक्लिअर ऍक्सिडेंट or nuclear incident, depending on the severity, it is known to a inadvertent release of radioactive material. Accidental or radioactivity levels are likely to be harm human health. म्हणजे काय की ऍक्सिडेंट आणि इन्सिडेंट ह्याच्यात फरक काय आहे की ऍक्सिडेंट इज मोर सिव्हिअर दॅन इन्सिडेंट. इन्सिडेंट म्हणजे घटना आणि ऍक्सिडेंट म्हणजे काय ऍक्च्युअल इन्सिडेंट पेक्षा हा मोर सिव्हिअर असतो. त्याने लॉस ऑफ डॅमेज और damage can be of installation, the damage can be of humans. Okay, so all these things take place under accident. Okay, तर हे कशामुळे होतं की रिलीज ऑफ रेडिओ मटेरियल टू द atmosphere. Okay, so it likely to harm public health. So it is described as a nuclear accident or incident according to its severity. मगाशी सांगितलं तुम्हाला मी. And its impaction the population and the environment. Now, radiological accidents can happen at a nuclear plant or outside, that is, in a facility that conducts a nuclear activity. It may be hospital or research laboratory, or due to loss of radioactive source. हा. आता हे रेडिओ जे काही ऍक्सिडेंट्स किंवा इन्सिडेंट्स कुठे होऊ शकतात? एकतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये होऊ शकतात किंवा हॉस्पिटलमध्ये जिथं न्यूक्लिअर पॉवर न्यूक्लिअर जे काही सबस्टन्स आहेत त्याच्याबद्दल काहीतरी काम चालू असेल किंवा रिसर्च लॅब जिथं न्यूक्लिअर सबस्टन्स वापरतात तिथं, तर अशा ठिकाणी काय होऊ शकते? इन्सिडेंट होऊ शकतात किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतात ड्यू टू लॉस ऑफ रेडिओ source. To measure the severity of an event, there is an international scale, INES scale. So that is a scale and which measures the severity of radioactive material. Next. So this is the international nuclear event scale. So just for the sake of understanding, see the figure, incident and accidents. So accidents involve major accidents, serious accident, accidents with
wider consequences, accidents with local consequences. हं. तर ऍक्सिडेंट मध्ये सिव्हिरिटी हळूहळू जसं आपण वरती जाऊ तसं सिव्हिरिटी वाढत जाते. 7 इज द हायेस्ट. आता तुम्हाला दिसतोय हा फरक. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जर ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज झालं, एमिशन झालं, तर त्याचं काय होतंय परिणाम हा इथे दिसतोय तुम्हाला दोन्ही पिक्चर मध्ये, कम्पेअरिंग दीज टू पिक्चर्स. So this is the nuclear accident. You can see the figures. So the figure which is at the bottom, this shows the amount of damage that occurs to a nuclear power plant. Okay. ठीक आहे. सेव्ह अर्थ, सेव्ह लाईफ. थँक्यू. ठीक आहे. तर एवढे आपण जे काही 5-6 जे काही 5 आहेत ते एन्व्हायरमेंटल इश्यूज आपण बघितले. तर हा पॉईंट तुमचा संपला इथं. हम्म. याच्यात काय डाऊट कुणाला? नाही. ठीक आहे. तर ठीक आहे. आता एक सिलेबस मधली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हा सिलेबस जो काही MSBT एक त्यात प्रोजेक्ट बद्दल सुचवलंय, मायक्रो प्रोजेक्ट, तर ते मी जरा वाचून दाखवतो. जरा ऐका सगळेजण, तुम्हाला नेमकं काय करायचंय. Only one micro project is planned to be undertaken by a student that needs to be assigned to group based. तर तुम्हाला 4-4 जणांचा एक ग्रुप करायचा आहे आणि तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट करायचा आहे. However, in the fifth and sixth semester, it should be perfect, preferably be individuality undertaken to build up the skill and confidence in every student to become problem solver so that he or she contribute to the problems of the industry. In special situation which where group have to be formed for micro projects, the number of students in the group should not exceed 3. साधारण एक 3-3 जणांचा तुमचा ग्रुप करायचा आहे आणि तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. हे बघा, इन्व्हायरमेंटल स्टडी मध्ये तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट करायचा आहे. ऐकू येते? हा. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, 3-3 जणांचा ग्रुप करायचा आहे आणि एक प्रोजेक्ट करायचा आहे. आता प्रोजेक्ट काय करायचा आहे, तर तो इंडस्ट्री ऍप्लिकेशन असू शकतोय किंवा इंटरनेट बेस असू शकतोय किंवा वर्कशॉप बेस असू शकतोय. हा, बोला. अरे, मी मगाचा जो काही पोझिशनला आहे, मगाचा जो काही साऊंड लेवल आहे, तिथंच तसंच बोलते मी. याच्यात काही फरक केलेला नाहीये. ऐकू येते ना? मग ह्यालाच काय ऐकू येईन झाले? कुणाला ऐकू येत नाही? नाव सांग बाबा तुझं. काय नाव? नाव सांग. कुणाला ऐकू येत नाहीये? नाव सांगा बघू. एवढं ओरडून बोलावले मी. अरे, कुणाला ऐकू येत नाही बोला की. हा. आता कुणाला ऐकू येत नव्हतं? तर ठीक आहे, अनेकदा रिपीट करतोय. बघा, तिघांचा तुमचा ग्रुप करायचा आहे आणि त्या ग्रुपमध्ये प्रोजेक्ट करायचा आहे. तर प्रोजेक्ट कुठला कुठला असू शकतोय? इंडस्ट्री ऍप्लिकेशन बेस्ड, इंटरनेट बेस्ड, वर्कशॉप बेस्ड, लायब्ररी बेस्ड और फील्ड बेस्ड. अशा कुठल्याही एखादा प्रोजेक्ट तुम्ही निवडू शकताय आणि तिघात तिघात हा प्रोजेक्ट तुम्ही करू शकताय.
आणखी एकदा सांगू. आता तुम्हाला तिघा जणांच्यात एक ग्रुप करायचा आहे आणि तुम्हाला तिघा जणांना एक प्रोजेक्ट करायचा आहे. तर तो प्रोजेक्ट हा कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट असू शकतोय? एकतर इंडस्ट्रीमध्ये मिळणारा, किंवा इंटरनेट बेस्ड, किंवा वर्कशॉपमध्ये एखादा प्रोजेक्ट असेल इन्व्हायरमेंटल रिलेटेड, तो करू शकताय. लॅबोरेटरी बेस्ड करू शकताय, किंवा फील्डमध्ये ऍक्च्युअल जिथे वापरताय. तर अशा ठिकाणचा एक प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे तिघा जणांच्यात मिळून. आणि साधारण त्याचं जे काही ड्युरेशन आहे हे 16 तासाचं पाहिजे. 16 तासात तो प्रोजेक्ट हा कम्प्लीट करता आला पाहिजे. अशा दृष्टीने तुम्ही प्रोजेक्ट निवडताना निवडा. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यानंतर त्या प्रोजेक्ट वरती तुम्हाला एक रिपोर्ट करायचा आहे. आता एक लिस्ट दिले इथं, लिस्ट ऑफ मायक्रो प्रोजेक्ट्स कुठले कुठले आहेत. तर प्रिपेअर अ रिपोर्ट टू विजिट अ पीयूसी सेंटर. हा, तर एमएसबीटीचे सिलेबस. हा, काय ते? अरे, जो काय आपण सिलेबस पहिल्या दिवशी डिस्कस केला होता की नाही, पीडीएफ तुम्हाला दिली होती बघा मी. तर त्या पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे बघा. 12 नंबरचा पॉइंट आहे, सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट्स. कळते? तर त्या पीडीएफ मध्ये तुम्ही जावा, एमएसबीटीच्या साईटवर देखील आहे. आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करू शकताय, किंवा कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट तुम्ही निवडू शकताय, हे देखील इथं दिलेलं आहे. हा, टीच मीटला टाकलेलं नाही. आता मी शेअर करतोय बघा, परत बघा. हा, 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 हा. हे बघा, पीडीएफ तुम्हाला दिसते, सिलेबस दिसतोय का तुम्हाला? हा, ठीक आहे. तर आता ह्याच्या तिथं मेन्शन केलंय बघा शेवटी. हे बघा, सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट्स. हा, तर हे फक्त जरा वाचा 2 मिनिटं. मी आणि तुम्हाला सांगतोय. हा, जरा एक 4 लाईन्स आहेत या पेज वरती, या वाचा. मग तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. हम्म, पुढच्या पेजला जाऊया का? पुढच्या पेजला जाऊया. हा, बघा, द नंबर ऑफ स्टुडंट्स इन द ग्रुप शुड नॉट एक्सीड 3. हा, 3 पाहिजेत, किंवा 3 पेक्षा जास्ती नको आहेत. हा, आता मगाशी सांगितलं मला मी, मिनी प्रोजेक्ट, मायक्रो प्रोजेक्ट कुड बी इंडस्ट्री ऍप्लिकेशन बेस्ड, इंटरनेट बेस्ड, वर्कशॉप बेस्ड, लॅबोरेटरी बेस्ड, और फील्ड बेस्ड. त्याच्यातला कुठलाही एखादा प्रोजेक्ट चालतोय. हा, आणि हे त्यांनी मायक्रो प्रोजेक्टची लिस्ट त्यांनी सजेस्ट केली आहे. हे बघा, तुम्ही इथं तुम्हाला वाचून दाखवतो मी. प्रिपेअर अ रिपोर्ट ऑन अ व्हिजिट टू पीओसी सेंटर. पीयूसी सेंटर तुम्हाला माहित आहे. तर पीयूसी सेंटरचं फंक्शन्स कसं होतात, ते तुम्ही एक रिपोर्ट स्टडी करून बनवू शकताय. विजिट टू अ नियर बाय आरो प्लांट अँड प्रिपेअर डिटेल टेक्निकल रिपोर्ट. ओके. प्रिपेअर अ रिपोर्ट ऑन हाउसहोल्ड वॉटर फिल्टरेशन युनिट. Then prepare a list of polluted natural resources which are responsible for population, which are responsible for pollution, and collect information on how to manage them. हं? तर हा देखील तुम्ही अशा टाईपचे देखील हे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. कलेक्शन ऑफ डेटा फ्रॉम द हॉस्पिटल.
हं. तर तिथलं कसं वेस्ट मॅनेजमेंट तिथली काय आहे? तर हे तुम्ही हॉस्पिटलमधनं तो डेटा घेऊन तुम्ही त्याच्यावरती एक रिपोर्ट घेऊ शकता. व्हिजिट ऑफ म्युनिसिपल इफ्युलंट ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे जी काही वेस्ट मॅनेजमेंट जी आहे म्युनिसिपलची, कॉर्पोरेशनची किंवा पालिकेची, महानगरपालिकेची, हां, तर ती वेस्ट मॅनेजमेंट कसं करतात त्याच्यावरती एखादा रिपोर्ट तुम्ही देखील लिहू शकताय. ओके, नेक्स्ट इज व्हिजिट ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लॅन. तर वॉटर ट्रीटमेंट प्लॅन एखादा त्याला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्याचं तुम्ही रिपोर्ट करू शकताय. देन प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट कसा करायचा आहे? प्रिपेअर द चार्ट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट शोईंग इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट. अशा पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. याच्यातला कुठलाही टॉपिक तुम्ही निवडू शकताय. क्लिअर? अरे आपण पीयूसी म्हणजे काय? आपण गाडीचं पोल्युशन चेक करतो बा, पीयूसी सेंटर्स असतात. त्या रस्त्यावरती गाड्या असतात बघा, मारुती ओमनी. ते तुम्हाला पीयूसी करून देतात. 70-80 रुपये घेतात पीयूसी ओमनी वगैरे, ओमनीवाले. हा, तर ते पीयूसी कसं करतात, काय करतात, ते ऑब्झर्व करा आणि त्याच्यावरती तुम्हाला एक, तुम्ही जर रिपोर्ट केला तर तो तुमचा एक मायक्रो प्रोजेक्ट होऊ शकतोय. कळालं काय? हा, रिपोर्ट करायचं त्याचा एक रायटिंग मध्ये पाहिजे ते. कसं वर्क कसं वर्किंग होतंय, काय होतंय, तुम्ही सर्टिफिकेट कसं देता, त्यातलं मॅक्सिमम किती पर्सेंट पाहिजे एखाद्या गॅसचं. तर या सगळ्या गोष्टी या रिपोर्टमध्ये पाहिजेत. कळते? बरं, ठीक आहे. हा, हे झालं तुम हा हा. त्यांनी त्यांनी सुचवले रे, कुठं कुठं तुम्ही जाऊन करू शकताय. त्यांनी तसं सुचवलंय, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन हे तुम्ही एन्व्हायरमेंटल जे काही रिलेटेड प्रोजेक्ट आहेत, हे तुम्ही निवडू शकताय आणि करू शकताय. हा, सुचवलेला डेटा आहे, जे खाली आहे हे देखील त्यांनी सुचवलेलं आहे सगळ्या गोष्टी. समजा तुम्हाला काही सुचत नसेल किंवा तुम्हाला काही मिळत नसेल, तर या ज्या काही फ्रॉम ए टू आय या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या तुम्ही त्याच्यावरती एक तुम्ही प्रोजेक्ट करू शकताय. हा, कळते? तर तुम्ही तिघा तिघांचे ग्रुप करा. नावं, तुम्हाला नावं कधी द्यायची, कुणाकडे द्यायची हे तुम्हाला सांगतो मी. हा, त्यानुसार मग त्यानुसार मग प्रोजेक्ट सिलेक्ट करून तुम्ही कामाला लागू शकताय. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके. आणि काय डाऊट? पुढचा पॉईंट डिस्कस करायचा का अजून एक 10 मिनिटात? प्रेझेंटी घ्यायची आहे? प्रेझेंटी घेऊ. 19 जण एनरोल झालेत. बर, तुम्हाला हा, काय ते? बर, आपण पुढचा पॉईंट कुठला डिस्कस करणार हे तुम्हाला सांगतो मी. जरा पुढच्या पॉईंट बद्दल बोलूया. कन्सेप्ट ऑफ 4R. 4R कुठले? रियूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकवर. हे 4R आहेत. कुठले कुठले? रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकवर. हे 4R आहेत. आणि कशासाठी वापरायचे? तर जे काही पोल्युशन आहे, पोल्युशन कमी करायला, पोल्युशन रिड्यूस करायला, हे आज जे काही 4R आहेत हे वापरतात किंवा इम्प्लिमेंट केलेले आहेत. हा, ते कुठले आहेत, काय आहेत, कशा पद्धतीने करायचंय हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. हं? एक 2 मिनिट थांबा, तुमची प्रेझेंटी घेऊया.
हॅलो, ऐकू येते ना व्यवस्थित? हा, हा, हा. अरे प्रेझेंटी घ्यायची अजून, थांबा. आज तारीख किती? 8. रोल नंबर 73, 74, 75, 76, 77, 78. कोण कोण? 79. हा, 79. चॅट बॉक्स मध्ये काय? एक मिनिट थांबा. अरे मी प्रेझेंटी घ्यायलोय, त्याला उत्तर द्या. शेवटची 80, 81, 82, 83. हा, 82, 83, 84, 85, 86, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. हा, हा, मार्क केले. 99, 200, 201, 202, 203, 204, 5, 6. कोण नाही येत? हा, हा, 84. घेतला 70 घेतलाय मी. 84 घेतलाय. हे बघा, मी अब्सेंट कोण कोण आहे, जरा 2 मिनिटं ऐका. अब्सेंट कोण कोण आहे तुम्हाला सांगतोय. 74 अब्सेंट, 75, 77, 80. कोण आहे 77? कुठं आहे? हा, तूच आहेस काय? तूच आहेस काय? 77 तूच आहेस का? हा, ठीक आहे. 80, 81, 83, 82 प्रेझेंट, ठीक आहे. 86, 88, 89, 90, 94, 200, 204, 5, 6. 200 घेतला रे. 200 प्रेझेंट, ओके. नेक्स्ट. 204, 5, 6 absent. ठीक आहे. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. हा, हा, काय ते? हा, ठीक आहे. लेफ्ट व्हा. हा.